नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि जाहीर केल्यानंतर एक जी.आर. प्रसिद्ध झाला आणि त्या जी.आर. प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यक ते कागदपत्र गोळा करण्यामध्ये सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली। तसेच आवश्यक ते कागद सहज उपलब्ध नसल्यामुळे अधिवेशनामध्ये या जी.आर. वरती पुन्हा एकदा चर्चा झाली आणि त्यामुळे या जी.आर. मध्ये बदल करण्यासंदर्भात शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये नवीन शासन निर्णय काय आहे, जुन्या शासन निर्णय आणि नवीन शासन निर्णयामुळे कोणकोणते बदल घडून आले याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या सुधारणा झाल्या या सुधारणा झाल्या संदर्भात 3 जुलै 2024 रोजी एक नवीन शासन निर्णय पारित झाला आणि या शासन निर्णयामध्ये कोणकोणता बदल घडलेला आहे याविषयी माहिती जाणून घेत असताना 28/6/2024 या दिवशी जो शासन निर्णय प्रसिद्ध झाला त्यामध्ये आणि 3 जुलै 2024 या दिवशी झालेल्या शासन निर्णयामध्ये नेमका फरक काय आहे, कोणते बदल झाले हे जाणून घेत असताना यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील ज्या विवाहित किंवा विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार ज्या महिला आहेत या महिलांना लाभ मिळणार या संदर्भात अगोदर शासन निर्णय प्रसिद्ध केला होता आणि नवीन शासन निर्णयामध्ये मात्र ही वयाची मर्यादा वाढवलेली आहे। यामध्ये 21 ते 65 वयोगटातील ज्या विधवा महिला आहेत, विवाहित महिला आहेत, घटस्फोटित आहेत किंवा परित्यक्ता आहेत किंवा निराधार महिला आहेत या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता या योजनेची पात्रता यापूर्वी कोणती होती तर विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला। आता ती जी योजना आहे या योजनेमध्ये जो नवीन बदल झाला यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांचा सुद्धा यामध्ये समावेश झालेला आहे। आता पात्रतामध्ये पूर्वी 60 वर्ष होते, आता 65 वर्ष करण्यात आलेले आहेत। आता इथे अपात्रता म्हणजे कोणती व्यक्ती किंवा कोणती महिला या योजनेमधून बाद होणार आहे तर या ठिकाणी पूर्वी ज्या कुटुंब आहे त्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कंत्राटी किंवा कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत असेल अशा ज्या महिला असतात त्या महिला मात्र इथे अपात्र ठरणार होते। आता इथे मात्र काय केलं आहे की जर 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामध्ये बाह्य यंत्रांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कामगार हे मात्र पात्र ठरणार आहेत। त्यानंतर इथे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या ठिकाणी लाभ घेता येणार नाही। आणि इथे नवीन जो नियम बदल झाला तो बघा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तरीसुद्धा ती व्यक्ती अपात्र ठरणार आहे। म्हणजे दोन्ही ठिकाणी जो नियम होता हा नियम कायम ठेवलेला आहे। त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये ती महिला ही बाद ठरणार होती, अपात्र ठरणार होती। मात्र ती जी अट होती ती वगळण्यात आलेली आहे। त्यानंतरचा सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलपैकी कागदपत्र अपलोड करावे असं सांगितलं होतं। म्हणजे कोणतं पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये तर आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र हे तुम्हाला अपलोड करायला सांगितले होते, परंतु नवीन शासन निर्णयामध्ये मात्र जर ज्यांच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्यांच्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र या 4 ओळखपत्रांपैकी कोणतंही एक पत्र असेल तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि त्यानंतर पुढचा या योजनेचा लाभ मिळण्याकरता सक्षम उत्पन्नाचा दाखला जो लागत होता तो सुद्धा कंपल्सरी केला होता पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये। मात्र आताच्या शासन निर्णयामध्ये जर तुमच्याकडे 2.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर तुमच्याकडे तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल
तर ते सुद्धा तुम्हाला अपलोड करून या योजनेचा लाभ मिळणार होता। अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाचे बदल केलेले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि डोमासेल हे कागदपत्र वगळण्यात आलेले आहेत। म्हणजे वगळण्यात म्हणजे त्यांच्याऐवजी दुसरे कागद तुम्ही अपलोड करू शकता। आणि त्यानंतर जी जागेसंदर्भात जी अट होती ती सुद्धा काढून टाकलेली आहे। आणि जे वयाची मर्यादा ही 60 वर्ष होती तर ती वयाची मर्यादा ही 65 वर्षापर्यंत केलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये आणि आताच्या शासन निर्णयामध्ये खूप मोठा बदल घडून आलेला आहे। ज्या महिला यापूर्वीच्या अगोदरच्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरत होते त्या महिला आता सर्वजण पात्र ठरणार आहेत आणि ते सर्वजण या योजनेसाठी लाभ घेणार आहेत। मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे। सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेसाठी उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।